तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आताची घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी समोर येते। राज्यामध्ये पावसाचा जोर हा आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय। तर सर्व शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न निर्माण झालेला आहे की राज्यात पुन्हा एकदा पाऊस कधीपासून सुरुवात होणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक नक्की करून घ्या। तर मित्रांनो, सविस्तर माहिती अशी आहे की राज्यात पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला 5 ते 10 जुलै दरम्यान झालेला पाहायला मिळेल। या दरम्यान महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला झालेला पाहायला मिळेल आणि हा पाऊस 5 दिवस सलग काही भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल। तर जाणून घेऊया सविस्तर अपडेट। मित्रांनो, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागांना 5 ते 10 जून रोजी रेड आणि येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। या दरम्यान मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव एकंदरीत सर्वच मराठवाडा आणि विदर्भामध्ये जोरदार पाऊस आपल्याला 5 ते 10 जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल। तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, वाशिम, बुलढाणा, नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये देखील मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला झाला 5, 6, 7, 8 आणि 9, 10 जुलै रोजी झालेला पाहायला मिळेल। उत्तर महाराष्ट्रात जर बघितलं तर नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये 6 जुलैपासून आपल्याला विजांच्या कडकडाटासह मुसळधार स्वरूपाचा जड स्वरूप पाऊस 5 ते 10 जुलै रोजी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात पाहायला मिळेल। मध्य महाराष्ट्रात जर पाहिलं तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये 5 आणि 6 जुलै रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। मात्र 7, 8 आणि 9, 10 जुलै रोजी संपूर्ण मध्य महाराष्ट्रात देखील मोठा विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार आणि कोकणातील इतरही भागांमध्ये आपल्याला 5 दिवसाची झड बहुतांश भागांमध्ये ही 5 ते 10 जुलै रोजी झालेली पाहायला मिळू शकते। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।